मी प्रतिज्ञा करतो की पाणी हे जीवन असून त्याचा वापर गरजेपुरता व काटकसरीने करेन. मी पाण्याचा अपयोग व गैरवापर करणार नाही. पाण्याची स्वच्छता व पवित्र जपणे ही माझी सामाजिक बांधिलकी असून त्याचे सदैव पालन करेन. जय हिंद. धन्यवाद. कार्यक्रमातली प्रमुख उपस्थिती सरोदे सर व श्री रयतवार सर, जालना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री गुजरे सर आणि व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व अधिकारी वर्ग, समोर उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग, सर्वांचं प्रथमतः या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. माननीय जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून आपण सर्वजण दिनांक 15 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026 या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा करत आहोत. या 15 दिवसाच्या उपक्रमामध्ये आपण सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि जलसंपदा विभागाचा सर्वात मोठा ग्राहक म्हणजे आपले सर्व शेतकरी बांधव या सर्वांच्या अनुषंगाने विविध असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. हा जलव्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा करण्यामागचा जो जलसंपदा विभागाचा मूळ उद्देश आहे तो म्हणजे मागील अनेक वर्षांमध्ये जलसंपदा विभाग आणि शेतकरी यांच्यामध्ये कम्युनिकेशन गॅपमुळे म्हणा किंवा कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे जो काही दुरावा निर्माण झालेला आहे तो दुरावा घडून निघावा. जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत असणारे जे काही सर्व प्रकल्प आहेत, जे कालवे आहेत, या सर्व प्रकल्प आणि कालव्यांच्या बाबतीत जर काही एखादी अडचण असेल, एखादा प्रश्न असेल तर तो प्रश्न ऐकून घेणारी, त्या अडचणीचं निराकरण करणारी शासकीय कोणती तरी यंत्रणा आहे हा विश्वास त्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण व्हावा या अनुषंगाने जलव्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा करत आहोत. या पंधरवड्यामध्ये 15 दिवसामध्ये आपण विविध असे उपक्रम आयोजित केलेले आहेत. दिनांक 16 एप्रिलचा जो नियोजित उपक्रम आहे तो आहे जलसंपदा अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रशिक्षण. 17 एप्रिलला जो नियोजित उपक्रम आहे तो स्वच्छ सुंदर माझे कार्यालय व जल पुनर्भरण या अंतर्गत आपल्याला आपण ज्या कार्यालयामध्ये कामकाज करतो किंवा आपण ज्या कार्यालय परिसरामध्ये वावरतो त्या कार्यालय परिसराची आणि त्या कार्यालयाची कोणतीही बाह्य यंत्रणा न लावता आपण सर्वांनी श्रमदानाने आपला परिसर स्वच्छ करून घेणं हे यामध्ये नियोजित आहे. त्यानंतर 18 तारखेचा जो नियोजित उपक्रम आहे तो आहे शेतकरी व पाणी वापर संस्था संवाद. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे शेतकरीने आपल्यामध्ये जो काही दुरावा निर्माण झालेला आहे तो दुरावा दूर करण्याच्या उद्देशाने आपणा सर्वांना आपल्या अखत्यारीत जे काही प्रकल्प येत आहेत त्या प्रकल्पांवरती प्रकल्पस्थळी किंवा गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणं आणि पाणी वापर संस्था स्थापनेच्या अनुषंगाने आपल्याला जे काही त्यांना मार्गदर्शन करणं आहे ते या दिवसामध्ये नियोजित आहे. 19 एप्रिलचा नियोजित कार्यक्रम आहे जागतिक महिला शेतकरी वर्ष चर्चासत्र व कार्यक्रम आयोजन. तर संयुक्त राष्ट्र संघाने 2026 हे वर्ष राष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्याला विशेष करून शेतकरी महिलांकरता शेतकरी संवाद आणि चर्चासत्र हे आपल्या कार्यक्षेत्रावरती किंवा प्रकल्पस्थळी आयोजित करायचे आहे. 20 तारखेचा जो नियोजित उपक्रम आहे तो आहे भूसंपादन व पुनर्वसन इत्यादी अडचणी निराकरण. तर या दिवशी विभागीय स्तरावरती जिथे भूसंपादन शाखा आहे तिथे भूसंपादन आणि पुनर्वसनासंबंधी ज्या काही अडीअडचणी आहेत त्यांचे निराकरण करण्यासाठी आपण कॅम्प लावणार आहोत आणि त्याच दिवशी दुसराही एक क्षेत्रीय स्तरावरती कार्यक्रम आयोजित आहे तो आहे कालवा संयुक्त पाहणी. तो त्या दिवशी क्षेत्रीय कर्मचारी हे आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही कालवे येतील त्याची संयुक्त पाहणी करतील. 21 एप्रिलचा जो नियोजित कार्यक्रम आहे धरण कालवा स्वच्छता अभियान
नदी प्रदूषण नियंत्रण आणि पांदन रस्ता दुरुस्ती। या दिवशी आपल्या कार्यालयाच्या अखत्यारीत येणारे जे काही प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांची व धरणांची कालव्याची स्वच्छता करणं नियोजित आहे। 22 तारखेचा जो नियोजित उपक्रम आहे उपसा सिंचनाचे पाणी परवानगी देणे या तक्रारीचे निराकरण करणे। या दिवशी प्रत्येक शाखा कार्यालयामध्ये कॅम्प लावला जाईल आणि त्या कॅम्पमध्ये त्या शाखा कार्यालयाच्या असतील त्या प्रकल्पांवरती जे पाणी परवाने दिले जातात ते पाणी परवाने इश्यू करणं, ज्या पाणी परवान्याची मुदत संपली असेल अशा पाणी परवाने रिन्यू करणं, त्या बाबतीतली सगळी कार्यवाही करून घेणं नियोजित आहे। 23 एप्रिलचा जो नियोजित कार्यक्रम आहे जलसंपदा व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पीक पद्धतीबद्दल, उत्पादकता वाढ, पाण्याचे नियोजन इत्यादी बाबतीत मार्गदर्शन कार्यक्रम व कार्यशाळा। या दिवशी केव्हीकेच्या सहाय्याने शेतकऱ्यांकरिता आपण प्रशिक्षण वर्ग आयोजित करणार आहोत। 24 एप्रिलचा जो नियोजित कार्यक्रम आहे तो आहे सिंचन ई प्रणाली, पाणी दर, पाणीपट्टी आकारणी व वसुली याबद्दलच्या तक्रार निवारण। या दिवशी देखील क्षेत्रीय स्तरावरती हा कार्यक्रम आपल्याला संबंधित कार्यक्षेत्रातील, लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांशी संवाद साधून यावरती आपल्याला कार्यवाही करायची आहे। 25 एप्रिलचा जो नियोजित कार्यक्रम आहे तो आहे विद्यापीठ, केव्हीके, अन्य सेवाभावी संस्था यांच्या समवेत संवाद व कृती कार्यक्रम। 26 एप्रिलचा जो नियोजित कार्यक्रम आहे महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या प्रत्यक्ष पाणी वापराचा जललेखा परीक्षण। आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की जललेखा परीक्षण वाल्मी इथून आपल्या जललेखा परीक्षणाचं कामकाज पाहिलं जातं किंवा त्याचं ऑडिट केलं जातं, तर त्याच विभागातील उप अभियंते आपल्याला लाभणार आहेत। त्या उप अभियंत्यांच्या सहाय्याने आपल्याला आपल्या शाखा कार्यालयामध्ये या जललेखा परीक्षणाचं कामकाज पार पाडायचं आहे। त्यानंतर 27 एप्रिलचा जो नियोजित उपक्रम आहे तो आहे आपत्ती व्यवस्थापन, मार्गदर्शन व पूर मालमत्तेचे रक्षण या विषयावरती आपण प्रशिक्षण आयोजित केलं आहे। 28 तारखेचा जो नियोजित कार्यक्रम आहे तो आहे महसूल विभागाच्या समन्वयाने जमिनीचा 7-12 उतारा कमी जास्त करणे व अतिक्रमण हटवणे। आज रोजीची परिस्थिती अशी आता आपल्या सगळ्यांनी या वर्षभरात या विषयावर काम केलेलं आहे की आपण जमिनी संपादित केलेल्या आहेत, जमिनीवरती धरणांचं बांधकाम झालेलं आहे, कालव्याचं बांधकाम झालेलं आहे, पण अजूनही 7-12 अनेक ठिकाणी 7-12 उतारावरती आपल्या महामंडळाचं किंवा महाराष्ट्र शासनाच्या नावाची नोंद झालेली आपल्याला दिसून येत नाही आणि ही गोष्ट आपल्याला कार्यक्षेत्रावरती काम करताना अडचणीची ठरत आहे। तो या दृष्टिकोनातून आपल्याला 28 एप्रिलला महसूल विभागाशी समन्वय साधून काम करायचं आहे। 29 एप्रिलला आहे पाणी वापर संस्था सक्षमीकरण या बाबतीतली कार्यशाळा आणि 30 एप्रिलला माननीय पालकमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये अभियंत्या व अन्य कर्मचाऱ्यांचा सत्कार व समारोपाचा कार्यक्रम आहे। तर अशा पद्धतीने 15 एप्रिल ते 30 एप्रिल ह्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण या पंधरवड्याचं नियोजन केलेलं आहे। मला कल्पना आहे की मागील वर्षी आपण सगळ्यांनी या पंधरवड्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून पंधरवडा यशस्वीरित्या पार पाडलेला आहे। हा पंधरवडा कोणत्या एका विभागीय कार्यालयाचा नाहीये किंवा उपविभागाचा नाहीये किंवा शाखा कार्यालयाचा नाहीये, कुठचंच एक कार्यालय मिळून हा पंधरवडा यशस्वीरित्या पार पाडू शकत नाही। हा पंधरवडा आपल्या सगळ्यांचा सर्व कार्यालय स्तरातून असलेल्या सक्रिय सहभागाशिवाय यशस्वीरित्या पार पाडणं हे कठीण आहे। त्याच्यामुळे मागील वर्षी तुम्ही ज्याप्रमाणे सगळ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला, यावर्षी किंबहुना त्याहून अधिक सक्रियतेनं तुम्ही सर्वजण यात सामील व्हाल आणि आपण हे जे काही सर्व कार्यक्रम आयोजित केलेले आहेत हे सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता कार्यालयाला सहकार्य कराल अशी आशा। धन्यवाद। आपण या ठिकाणी त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते